आज श्रावणातला तिसरा सोमवार राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी, पहाटेपासूनच भाविकांची रीघ। आज आणि उद्या कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होणार। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था। माधुरी हत्तीणीबाबत आज सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार राज्य सरकार, तसेच वनताराही असणार पक्षकार। माधुरीला परत आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न। कबूतरखान्यासाठी वेळ पडल्यास हातात शस्त्र घेऊ, जैन मुनींचा इशारा। बुधवारपासून उपोषणालाही बसणार। दादर कबूतरखान्यावर रात्रीतून पुन्हा ताडपत्री, चारही बाजूने पोलीस तैनात। राज्यातील वाचाळवीर मंत्र्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आज ठाकरेंची शिवसेना राज्यव्यापी आंदोलन करणार। वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्याची मागणी। निवडणूक आयोगाविरोधात आज इंडिया आघाडीचं आंदोलन। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस नेते रस्त्यावर उतरणार, तर शरद पवार आणि संजय राऊतही आंदोलनात सहभागी होणार। पुण्यात काँग्रेसची राज्यव्यापी 2 दिवसीय कार्यशाळा। महाराष्ट्रातून 300हून अधिक काँग्रेसचे माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार। आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। काही मंत्र्यांसह आणि लोकप्रतिनिधींची राहणार उपस्थिती। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा। राहुल सातपुतेंची पंढरपूर मंदिर समितीकडे तक्रार। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातल्याचा दावा। आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाला सतेज पाटलांचा विरोध। राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून आंदोलन करण्याचा दिला इशारा। नागपुरात अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल। मदत न मिळाल्यानं हतबल पतीवर मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ। माणुसकीला लाज आणणारी घटना। बीडच्या खोक्या भोसलेची जेलमध्येही दहशत। गांजा वाटून घेण्याच्या कारणावरून इतर कैद्यांसोबत भांडण। बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याला बघून घेतो अशी दिली धमकी। डोंबिवलीमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत हाणामारी। मानपाडा पोलिसांना देखील धक्काबुक्की झाल्याचं समोर। बोगस मतदानाच्या संशयावरून पलावामध्ये धिंगाणा। बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 3 जण अटकेत। काम देण्याचं आमिष दाखवून घडला प्रकार। रक्षाबंधन आणि रविवारची सुट्टी लागून आल्यानं नाशिकच्या मेळा बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। प्रवासी थेट एसटीच्या छतावर बसले। एसटीत उभं राहायलाही जागा नसल्यानं नागरिक संतप्त। लवकरच पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमधला एक देश भारत असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास। भारत जगातली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचाही उल्लेख। बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार। 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। राज्यातील बहुतांश भागांना येलो अलर्ट।